पंतप्रधान मोदींकडून कर्जमाफीचे आदेश फक्त 19 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळालेले आहे कर्जमाफी। मित्रांनो, आजची सर्वात मोठी बातमी म्हणावी लागणार आहे, कारण एक नाही तर तब्बल 19 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे। ते 19 जिल्हे कोणते, पात्र शेतकरी यादी कशी बघायची, कर्जमाफीचा GR कसा बघायचा, किती लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी झाली, निकष नियम काय आहेत, ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार असून जर खाली सांगितलेल्या 19 जिल्ह्यातील यादीतील तुमचा जिल्हा असेल तर तुमच्यासाठी आनंदाचा आणि सोन्याचा दिवस म्हणावा लागणार आहे। प्रथमच आपण पाहूयात नियम व निकष काय आहेत। ज्या शेतकऱ्यांनी डिसेंबर 2020 ते डिसेंबर 2024 पर्यंत तुम्ही कर्ज घेतलं असेल तर ते माफ केलं जाणार आहे। फक्त आणि फक्त शेतीचे कर्ज माफ केले जाणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा। आता पाहूयात पात्र शेतकरी कोणते आहेत। ज्या शेतकऱ्यांनी सरकारी अथवा खाजगी पीक कर्ज घेतले असेल तर ते माफ केलं जाणार आहे, मात्र त्यासाठी तुम्हाला पुरावा द्यावा लागणार आहे। कर्जमाफीसाठी लागणारे कागदपत्र कोणते आहेत ते आपण पाहून घेऊयात। आता बघा, तुमच्याकडे 7/12/8 असणं आवश्यक आहे। पीक कर्ज घेतलेले बँकेचे पासबुक तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर तुमच्याकडे पॅन कार्ड, आधार कार्ड हे सर्व कागदपत्र तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे। मित्रांनो, कर्जमाफी किती लाखांपर्यंत मिळणार आहे ते पाहूयात। मित्रांनो, तब्बल 1.5 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी होणार आहे। जर तुम्ही 2 लाख रुपये कर्ज घेतलं असेल तर त्यातील फक्त आणि फक्त 1.5 लाख रुपयांचे कर्ज माफ केले जाणार आहे। आता पाहूयात कोणकोणत्या बँकांना कर्जमाफीचे आदेश दिले गेले आहेत। तर समोर आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक, HDFC बँक, पंजाब नॅशनल बँक, ICICI बँक, बँक ऑफ बडोदा, भारतीय पोस्ट बँक, कोटक महिंद्रा बँक, ऍक्सिस बँक, येस बँक किंवा इतर कोणतीही सरकारी अथवा खाजगी बँकेतून तुम्ही कर्ज घेतलं असेल तर ते माफ केलं जाणार आहे। आता आपण थोडक्यात पाहूयात कर्जमाफीसाठी कोणकोणते शेतकरी पात्र होणार नाहीत, म्हणजेच वंचित राहणार आहेत। जर तुमची पत्नी किंवा तुमचा मुलगा सरकारी नोकरी करत असेल तर कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे, तुम्ही शेतकरी आहात। मात्र तुम्ही पंचायत समिती सदस्य किंवा जिल्हा परिषद सदस्य असाल तर कर्जमाफीचा लाभ या ठिकाणी मिळणार नाही। कर्जमाफी कशाच्या आधारावर केली जाते ते आपण पाहूयात। तर बघा मित्रांनो, 19 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सर्वे केला असून या 19 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या डोक्यावर सर्वाधिक कर्ज असल्याचे समोर आले होतं। त्याच अनुषंगाने मोदी सरकारने महाराष्ट्रातील फक्त 19 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले आहे। आता आपण पुढे पाहणार आहोत ते 19 जिल्हे कोणते आहेत। जर 19 जिल्ह्यात तुमचा नंबर असेल किंवा तुमचा जिल्ह्याचे नाव असेल तर नाव तुमचं कमेंट करून नक्कीच सांगा। वेळ वाया न घालवता चला व्हिडिओला सुरुवात करूया। 19 जिल्हे कोणते आहेत ते पाहूयात। बघा, यातला पहिला जिल्हा आहे चंद्रपूर। या चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी ही केली जाणार आहे। दुसरा जिल्हा आहे गडचिरोली। गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे। तिसरा जिल्हा आहे यवतमाळ। यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे। चौथा जिल्हा जो आहे तो वर्धा। वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळणार आहे। त्यानंतर पाचवा जिल्हा आहे धुळे। धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील कर्जमाफी मिळणार आहे। सहावा जिल्हा आहे नांदेड। नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील कर्जमाफी मिळणार आहे। त्यानंतर आहे सातवा जिल्हा छत्रपती संभाजीनगर। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे। आठवा जिल्हा आहे सांगली। सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे। नववा जिल्हा आहे अहिल्यानगर। अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे। त्यानंतर 10वा जिल्हा आहे नागपूर। नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे। 11वा जिल्हा आहे जळगाव। जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी आहे, त्यांची सुद्धा कर्जमाफी होणार आहे। त्यानंतर 12वा जिल्हा आहे रायगड। रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे। त्यानंतर 13वा जिल्हा आहे हिंगोली। हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे। त्यानंतर 14वा जिल्हा आहे परभणी। परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे। 15वा जिल्हा आहे पालघर। पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा कर्जमाफी मिळणार आहे। त्यानंतर 16वा जिल्हा आहे अमरावती। अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे। त्यानंतर 17वा जिल्हा आहे, जर बघितलं तर आपला 17वा जिल्हा आहे सोलापूर। सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे। आणि तर मित्रांनो, शेवटचा जिल्हा म्हणजे 19वा जिल्हा। 19वा जिल्हा तो आहे भंडारा। भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे। तर मित्रांनो, कर्जमाफीची अंमलबजावणी येत्या महिन्याभरात होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। चला तर भेटू मित्रांनो एका समोरच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत की कर्जमाफीसाठी अर्ज कसा करायचा व कोणते कागदपत्रे लागणार आहेत याविषयी आपण व्हिडिओ बनवणार आहोत। तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।